त्याच्या माईकडे जाऊ. आज पाहुणचार आहे त्याच्या आकड सासूकडे. काय जिजू आकड सासू आणि तुम्ही कोण जिजू? नाही 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 वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस सर, मम्मी पप्पा आले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे ऋषुताईकडे. आणि सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे जियाना, बिकॉज ह्या दोघी बहिणी भेटणार आहेत आता. जियानाचा आता डान्स सुरू होता, विधीच्या घरचं नाव घेतलं तर आज ऋषुताईकडे आम्हाला जेवण सुद्धा आहे. तर थोड्याच वेळात प्रणव सुद्धा आम्हाला जॉईन करेल. आणि चला मग बघूया इथून पुढे काय होतं. इथून पुढे जे जे होईल सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करेल, तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. कळते ना तिला सगळे. मी तर तुझं फेवरेट करून आणलाय. काय आवडते तुला? तिने सांगितलं ना मम्मा, ऍपल ऍपल आणले आहेत आजीने, घरी ठेवले. नाही, विवीकडे पण देईन तुला, तिथे जास्त गोड आहे. हा विवी विवी ऍपल विवी. हा पाऊस येईल वाटते आता. मग जायचं का ऋषुताईकडे, आईच्याकडे, माया मावशीकडे? जात आहे ना, थोडं भेटून येऊ. बस चला, आता इथे चालू आहे व्हेज बिर्याणीचं प्रिपरेशन आणि आम्ही चाललो मॉलमध्ये. बाय ताई. चला, ही पलटण घेऊन आम्ही चाललो आहे एस स्मार्ट मध्ये आणि तेवढ्याच वेळात ताई स्वयंपाक बनवून ठेवू. जे ना, चल ना, आपल्याला जायचं आहे ना, आपण मॉल मध्ये जाऊ ना. चलते ना? विवी पण चालत आहे, चलते ना? हा चल. हो, म्हणून मग लिफ्ट मध्ये इकडे तिकडे हात नाही लावायचा. चला, तर आम्ही आलो आता माझ्या मावशीकडे. प्रणवचा आज पाहुणचार आहे त्याच्या आकड सासूकडे. काय जिजू आकड सासू आणि तुम्ही कोण जिजू? नाही 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 ताई, हे का लागतात का? साडभाऊ कडे. तर पोटभर जेव, एक घेऊन घ्या आता. भूक लागली, एक पोळी खाल्ली. प्रणव खाल्ल्याशिवाय निघतच नाही घराच्या बाहेर. एक पोळी घरीच खाल्ली, पनीरची भाजी होती. मी पण इतकं सगळं खाणार नाही आहे. पोळी खाल्ली असती मी आता. तर आज आहे जेवणामध्ये दहीवडे, शेवभाजी, कढी, रसगुल्ला, बिर्याणी आणि चपाती आणि पापड. छान झाली बिर्याणी. थंड कोचमडीला जायचं नसेल कुठे. मम्मा ब्लॉगिंग करत आहे. शांत राहायचं. जेव्हा तुझ्याकडे कॅमेरा येईल ना तेव्हा बोलायचं. ओके ओके. आता बोल तू. कुठे चाललो आपण? इथे कुठे? बाहेर. अच्छा, इकडे बाहेर चाललो. बरं बरं, आता मी बोलू? ओके. मला हे दाखवून देते. तर उद्या आहे माझी किटी पार्टी, तर त्याच्यामुळे हा सगळा सेटअप केलेला आहे. आणि मी ट्रेडिशनल थीम ठेवलेली होती, म्हणजे साडी वगैरे घालणार आहे उद्या सगळे. तर म्हणून थोडंफार डेकोरेशन केलं, जास्त काही केलं नाही बिकॉज पेंट वगैरे काही खराब नाही नको व्हायला, म्हणून हे सगळं केलं.
आणि डायनिंग टेबलची पोझिशन चेंज केली, सगळ्या चेअर इथे लावून घेतल्या आणि आता हॉल असा काही दिसत आहे थोडं. त्याच सगळ्या प्रिपरेशनमध्ये लागलेले आहे मी, बिकॉज ह्या महिन्याची किटी माझ्याकडे होती. तर मागच्या महिन्याला किटी झाली आणि आता ही किटी, तर आता मी इथून 1 वर्षासाठी फ्री आहे. तर थोडेफार जे प्रिपरेशन होतं ते केलं आणि उद्या मला हेल्प करायला कोणीतरी येणार आहे. ते कोण हे तुम्हाला कळेलच थोड्याच वेळात, म्हणजे बिकॉज हा मी आत्ता रात्रीच इव्हनिंगला स्टार्ट करते व्लॉग. तर आजचा आणि उद्याचा हा व्लॉग मिळून राहील. सगळं मेन्यू वगैरे आम्ही ठरवून घेतलेलं आहे सगळं काही, आणि आम्ही मिळून बनवणार आहे स्वयंपाक. तर कोण आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. तर येस, चला मग इथून पुढे आम्ही काय काय करतो हे तुमच्याबरोबर सगळं काही शेअर करू. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा आणि असंच भरभरून आम्हाला प्रेम देत राहा. बघ रसकदम वगैरे आज आहे थर्सडे आणि आज जाणार आहे मी ऑफिसला. थोडं लेट जाईल कारण आज दीपालीची आहे दुपारून किटी पार्टी. तर ती किटी पार्टीमध्ये काय बनवणार आहे आणि त्या पुढच्या गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. पण त्या अगोदर मला जियानाला ड्रॉप करायचं आहे स्कूलला, स्कूलनंतर घरी यायचं आहे, ऑफिस करायचं आहे, परत तिला पिक करायचं आहे, बाबांकडे सोडायचं आहे, आणि देन आय हॅव टू गो टू ऑफिस. तर असा ओव्हरऑल माझा प्लॅन आहे. दीपाली दिवसभरात काय करणार आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. चला तर मग आता जियानाला मी स्कूलला मी ड्रॉप करतो आणि मग बॅक टू होम. झालेली आहे आणि दीपाली लागलेली आहे तयारीला, घर क्लिनिंग, कारण आज किटी जी आहे ती घरी आहे. चला मी असं सगळ्यांना सांगितलेलं आहे की मला कोणतरी हेल्प करणार आहे. कोण ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तर ती होती रोशूताई. मी का गेली स्कूलमध्ये गेली. हा आली फायनली, बाईची वाट बघत होती पण बाई यायची. अच्छा, हो का. आणि हा बघा ऑफिसला बसलो. एक आहे ते आपण नंतर माझ्या बॅकवरचे आणि दोन्ही चांगले आहेत. हे एवढंच ठीक होते आपल्याला. तो असं आहे का लागला तर तू आहेस मलाही नव्हता माहिती एवढं मोठं आहे. आता म्हणजे आता मी तुझे बघितले म्हणून लक्षात आलं का. हे आपण घेतलं ते
बघू बघू. वाव. ओरल होती की रिटर्न पेपर होता? रिटर्न पेपर होता तुझा आज? हो म्हणून मस्त. हा मग काय होतं? लिहायचं होतं. हा मग लिहिलं तू लिहिलं सगळं? म्हणून तर स्टार दिला तुला मॅम. आणि आली आहे तिच्या स्कूलमधनं आणि तिला इकडेच घेऊन घेतला बिकॉज रोशिता इकडेच आहे. तर येस कामं बऱ्यापैकी झालेली आहेत. बिर्याणी झालेली आहे, कढी रेडी आहे आणि थोडंफार आणखी आहे ते प्रिपेअर करू मग मी आवरेल. लक्षातच नाही आलं. शालो शालो माझी दीदी आहे. शालो कोणत्या क्लासला आहे तू? KG1 C सेक्शन. तर ऋषिता इथे लवकर चालली गेली बिकॉज विकाची एक्झाम सुरू आहे आणि तिची लिंक नको ब्रेक व्हायला म्हणून मग ती आधीच निघून गेली. प्रत्येक किटीमध्ये जो होस्ट असतो तो गेम ठेवतो. तर ह्यावेळेस होस्ट मी होती म्हणून मग मी हा गेम ठेवलेला होता. तर जो चेअरवर बसेल त्याच्या हातात मी साबुदाणा दिलेला होता आणि डोक्यावर ताट ठेवलं होतं आणि त्याच्यात एक बँगल ठेवली होती. तर मी रँडमली ती कुठेतरी ठेवायची म्हणजे त्या व्यक्तीला माहिती नव्हतं एक्झॅक्टली ती कुठे ठेवलेली आहे. आणि जो पुढे बसायचा त्याला ते साबुदाणा त्याच्यावर टाकायचं होतं. म्हणजे जितके त्या बँगलमध्ये साबुदाणे येतील तेवढे काउंट करत होतं आणि ते सगळ्यांनी पॉईंट्स लिहून ठेवत होतं आणि ज्याचे सगळ्यात जास्त त्या बँगलमध्ये होते तो विनर होता. असे 2 विनर आम्ही काढले. तर मजा आली ह्या गेममध्ये पण. हे काय आहे? हे सगळं काय लावलं तू? हे इथे कसली दुकान लावली? हां अच्छा. हां याच्यामध्ये काय करावं लागतं? हां काय बोलते ग? हां जियाना काय खाते? बघू मला जियाना काय खाते. जियाना खाते बिर्याणीचा राईस आणि इथे मी जेवण करायला घेतलं होतं आणि सगळी कढी पडली. चला जेवण करून घेऊ. जेवण करायचं आपण. तर प्रणव थोड्याच वेळपूर्वी आला. मी सुद्धा रोशुताईचे, भाग्यश्रीताईचा, आईबाबांचा सगळ्यांचा टिफिन घेऊन आली आणि आता थोड्याच वेळ सागरसुद्धा येणार आहे जेवण करायला. त्याच्यासोबतच प्रणव पण जेवण करेल सागरबरोबर. इकडे जियाना आणि मी जेवण करून घेतोय. तिचं असं आहे की एक पण डिश घेऊ नका. थँक्यू. जेवण करतो असं म्हणते ती. जेवण करते. भूक लागली. एक पाऊल देते का मला? असा होता आजचा संपूर्ण दिवस. सागर आला त्याच्यामुळे आम्हाला आमच्या गप्पा करण्यात आम्हाला वेळ झाला. काही कामाच्या गोष्टीसुद्धा होत्या त्यासुद्धा आम्ही केल्या आणि त्यासोबतच दीपाली आणि जियाना गेल्या झोपी. चला तर मग आता मी सुद्धा आराम करतो. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आजचा तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.